असं बिल्डिंगच्या इथं मेंढरा आली ना मित्रांनो, आपल्यासोबत एक लय मोठा गोळ होतो आणि त्या गोळ म्हणजे तुम्हाला दाखवतो. आता वर येता तुम्ही फरत 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 फरत. त्या ठिकाणी हे गडी बघा, आपल्या पप्पू कसं वन फायर झालेत वरून. पप्पू खाली आहे, पप्पू वय. आपला गडी खाली गेला, हात फसलाय मित्रांनो पूर्णपणे. आपलं मागाशी झालेलं छोटस बाळ आता दूध बी प्यायला लागलं बघा. दादांनी आपल्या बाळाला बघा कसं घेतलंय, असं पकडतात मित्रांनो नाही का म्हणतात चारा मित्रांनो, खरी सोयाबीन बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो ब्लॉग आता सकाळ सकाळ झालाय चालू. मित्रांनो आंघोळ बिंघोळ चहा पाणी सगळं झालेलं आहे आणि ब्लॉग चालू केलाय. तर आज दिवसभर आपलं काय होईल, आणि आता आपली आई बी जरा आजारी, तर आई आपली आता सकाळ सकाळ जाणार आहे दवाखान्यात. तर कसं काय असेल आपला ब्लॉग, संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आज लवकरच आपल्या कोकऱ्यांना खादगी बिदगी चारून झालेला आहे. हो का, कोकरी सगळी सोडून दिली मित्रांनो आतमध्ये नाही का, खादगी बी खाल्ली त्यांनी. आणि आपली चॅप्टर मेंढी हो का, हे जे आहे ना ही मेंढी एकदम चॅप्टर आहे मित्रांनो. हो का, कोकऱ्यांची खादगी जे आता कोकरी काय सगळी खात नाही, जे राहिले ना ते आपली ही मेंढी खायला येते. हो का, कशी कसपर बुट्टी त्यात भरपूर खायला आहे मित्रांनो. बुसा बिसा एवढं खात नाही, ते राहिलेलं खाते. बघा सकाळ सकाळचा स्वयंपाक चाललाय, भाकरी वगैरे झाल्या ते. आणि आई ह्या करते ढपळीचा भात मित्रांनो, एकदम मस्त खायला लागतो मसाले भात. बघा सकाळ सकाळचं कालवान. आई काय कालवान बनवणार? मटकीचं आणि ढपळीचं कालवान बनवणार आहे आपली आई. तर बघा वाटण वाटून घेते कालवानासाठी. वाटण घातल्यावर कालवान मस्त लागतं मित्रांनो. सकाळचं कालवान बनवून दवाखान्यात बी जायचंय नाही. भात चांगला आपला वापरलाय बघा, मस्त बनवलाय आईने भात. कणी नाही आपली कणीचा भात आहे मित्रांनो, इंद्रायणी कणी, भारी लागतो खायला. दवाखान्यात जायचंय त्यामुळं आपली आई लय पटापट आवरते बघा. कालवण बी सणा भात बी मित्रांनो लगेच झाला, आणि कालवण बी आता होते. मसाल्याची ग्रेव्ही झाली तयार. कालवण बी बनवून लगेच पटक्यास, कसं घरी बी माणूस लागतं, मेंढरं बी हलवायला लागते. कोराडीला बी दार नाही राहिली हो का, सारखं मित्रांनो झाडं तोडली की त्याची ती दार निघून जाते. बोलते ना दादा, घासायला लागते सारखीच तिला. केलं आपला आई दादा तो का, दादा गेले ते आईला दवाखान्यात घेऊन मित्रांनो. आपली आई सारखी आजारी असते राव. आता तुम्ही म्हणता आईला नेमकं काय होते नाही का, तुझ्या आईला काय असं होते, आजारी झाली आई म्हणजे. आता प्रश्न पडणार ना लोकांना, बाबा आई दवाखान्यात गेली म्हणजे काय झालं असेल. तर मित्रांनो आपल्या आईचं जे हातपाय आहेत ना, असं पहिल्यापासून आईने भरपूर कष्ट केलेले आहे आणि अजून बी आपल्या आईला भरपूर कष्टच करते. तर त्यामुळं ना आईचा आपले हातपाय ना भरपूर दुखते ते मित्रांनो. पण कसं असणार, आपल्याकडं दुसरं माणूस नाही आहे नाही का. आता स्त्रियांचं जे काम आहे ना, असं म्हणजे लय काम असतं नाही का. पुरुषांना वाटतं असं महिलांना एवढं काम नाही, असं नाही आम्हालाच लय काम. आम्ही म्हणजे त्यांना कसं थोडं आहेच अवघड जड काम असतं, त्यामुळे त्यांना असं वाटतं आम्हाला लय काम. पण छोटंच काम आणि जास्त काम हे स्त्रियांना असतं मित्रांनो, ते समजून घ्यायला पाहिजे. पण कसं आपली आई करते भरपूर कष्ट, त्यामुळं आईला भरपूर आजारी असते आणि हातपाय दुखतात, त्यामुळं आता दवाखान्यामध्ये गेली आहे. मित्रांनो आपल्या वाड्यावरती एवढा खतरनाक पक्षी आलाय ना या ठिकाणी. हो का तो का ते दे दगडावरती तुम्हाला झूम करून दाखवतो. एवढा भारी कलर आहे ना मित्रांनो, मोबाईलमध्ये एवढी क्लॅरिटी दिसते का नाही काय माहिती. हो का कुठं गेला तो का, इतकं मस्त आहे ना. जेवण बिवण झालेलं आहे आणि आता सोडायचे ते आपल्याला मेंढरं. आता शेरडं पहिली सोडून घेऊ आणि मग ह्याच वावरात जरा वेळ चारायचे ते सोडलेला आहे आणि चालवले ते आपली मेंढरं. ह्या वावरात मित्रांनो ह्यांना जरा ऊस लावायचा आहे, जरा गाहे, त्याकरता म्हणले बाबा पटापटा मोकळं करा. मग काय आपलं आता मेंढरांना दणकून चारायचे. गोढी बी आईने बांधले ते. आता कसं गोढ्यांना बी पाहिजे चारा, इकडं दुसरीकडं पडकं बिडकं नाही इकडे एवढी.
बघताय का किती घाम आलाय मित्रांनो, एवढा घाम आलाय मित्रांनो. भाबळ तुडीत होतो, ही इडी भाबळ मित्रांनो. हो का, ही जी काल आपण तोडली नाही ही गोडवी बाबळ, हिचं काटं एवढं नसतं, हिचं कसं काटं आपण पायदे लागलं लगेच मोडतात. पण मित्रांनो ह्याचं काटं इतकं बेकार असतात ना, वाईच कमी खेळ्यावानी काटं असतात. आणि इतकं बेकार काटं टोचलं ना, लय टोचले ते. हो का, हाताला बी म्हणजे लागलेलं आहे. हो का, हो का, इथं रक्त निघलंय. हो का, रक्त निघलंय, असं लय ठिकाणी रक्त निघलंय मित्रांनो. हो का, मेंढरं चांगला पाला खाते ते. इडी बाबळ लय बेकार. दादा इडी बाबळ कशी असते? दाखवले की काटा एवढा बेकार शिरलाय ना पायात, तुम्हाला दाखवतो आता दमा. हवा, हे आपली बाबळ, आपला पाय आणि नेमका गुडघ्याच्या इथं लागलाय. अख्खं रक्त बोंबळ. हो का, इथं मित्रांनो हे पॅन्टीचे आणि रक्त पुसून गेले, पण हो का इथं दिसत नाही. बघा इथं फोडा आलाय आणि खाली हे अख्खं रक्त वगाळले. लय बेकार बाबा येड्या बाबळीचा काटा. एवढं दुखत होतं ना, एवढं दुखते, पण कसं आहे आपले मेंढरांच्या पोटासाठी नाही का, मेंढरांना कसं काय ना मेंढरांचं भागलं पाहिजे, त्याकरता मेंढरांचं भागा म्हणून तोडावं लागते. घामबिंबी भरपूर आलाय त्या ठिकाणी. हे गडी बघा आपल्या पप्पू कसं वन फायर झालेत वरून. पप्पू खाली, पप्पू वय हे बघा काय, हे वरून वन फायर, पप्पू खालून. पप्पू अरे, अरे भाई तू इकडं कसं काय आलास? थांब, हे बघा पायऱ्या पायऱ्याने वर आले. गेलं का नाही? गेलं गेलं मित्रांनो. हे बघा कशी आहे बिल्डिंग. बराच वर्ष मला जसं कळतंय तसं या बिल्डिंगचं काम चाललंय. अशीच आता याच्यात परत झाडं बी उगून आले ते बघा. हा कसं झाडानेच गज भरली खालून. तर आपला गडी खाली गेला, हात फसलाय मित्रांनो पूर्णपणे. त्याला खाली जायचं कळा नाही दमदम. अरे अरे हे आता निसता इकडं तिकडं येडा हाणायला लागला मित्रांनो. उडी टाकली तर अवघड होईल. थांब या, पकडलाय आता. क्या आता जा खाली. बघा आजच्याला एक आपल्याला न्यू मेंबर झाला. हो का, बघा न्यू मेंबर ॲड झाला आपल्या मेंढरांच्यात. अजून एक न्यू मेंबर, त्याची आई आपली दुसरं येते मित्रांनो. मला वाटते लावर झाली, लावर लेक झाली आपल्या मेंढीला. असं बिल्डिंगच्या इथं मेंढरा आली ना मित्रांनो, आपल्यासोबत एक लय मोठा गोळ होतो. आणि त्या गोळ म्हणजे तुम्हाला दाखवतो आता. आपल्याला असं वाटतं की नाही का इथं मेंढरं खात्याला चारा बिरा असतो. आता 2 शेरड पुन्हा वर आलेत. हो, हे अशी माझ्या मजाने वर येतात, पण त्यांना खाली जायचं कळत नाही. आता माग असं होतं एक त्याला नेलं उचलून, आता ह्यांना कसं न्यावं. इथं बघा वर येता रे तुम्ही. हरत 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 हा हरत हरत. हो का, तशी चालली ते. आपलं मागाशी झालेलं छोटंसं बाळ आता दूध बी प्यायला लागलं. हो का, त्याची आई त्याला दूध बी प्यायला लागली. बघा की मित्रांनो, मागाशीच झाले आणि तास 1.5 तासात तो उभं बी राहिलं आणि मनाने दूध बी प्यायला लागलं. हो का, आपली सगळी मेंढरं पाण्यावर आलेली आहेत. आणि या ठिकाणी बघा आपलं दादा बी पाणी पिते ते. बघा बोर चालू केला आहे मित्रांनो, त्यामुळे दादा बी पाणी पिते ते. आणि मेंढरं सगळे हवा इकडून पाणी पिऊन थांबले ते पडकात. दादा वाईस पाणी पिऊन घेते ते. तहान लागले, बरेच वेळ झालं. दोथराला काहीतरी झालं वाटतं, दूध येते. या दादांनी आपल्या वाळाला बघा कसं घेतलंय. असं पकडतात मित्रांनो नाही का सगळीच जण आपली. दादा असं का पकडतात? असं धरायला येत नाही ना, मग दोन्ही पुढचं पाय पकडलं की मग ते धरायला येतो. हा, आता कतीन हे आपली सगळी मित्रांनो, आम्हीच नाही आपली सगळी जेवढी धनगर बांधव आहे ना, बऱ्यापैकी असंच कोकरं पकडून नेतात. म्हणतात चारा मित्रांनो, खरी सोयाबीन बघा के म्हणलंय. एवढ्यात मेंढरं गच फुगणार मित्रांनो, गच. इतकी मोठी सोयाबीन आहे ना, ही वाईच कमी काढाय आलेली सोयाबीन एवढी. हो का, केवढे आहेत खोड. आपल्या मेंढरांना एवढा टावकाच बाद झाला फुगायला. आता त्यांना हिथं खाऊ का तिथं खाऊ असं झाले. बघा लावरं तर दिसणार बी काय काय.
मित्रांनो मेंढरं आपली वाघरात घालावली ते आणि आत्ताच आपला मेंढरातला काम धंदा बी झालाय नाही का, बारकी पाजणी बिजणी शेरडं बांधून सगळं मित्रांनो मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि सगळं काम आवरल्या वायच म्हणलं तुम्हाला सांगावं आपलं काय चाललंय ती. तर आता पाजणी बिजणी झाले ते आणि आता काय चाललंय बघा. ठिकाणी आज बी आपली मस्तपैकी मित्रांनो काय ते काय म्हणतात ह्याला काय हावळा मित्रांनो हावळा पार्टी चालली आणि हावळा खायचं चाललंय आपलं आई दादांचं मस्तपैकी आई भाजून घेते. तर बघा तर मित्रांनो आजच्याला आता कसं आहे आपला ब्लॉग इथेच थांबवणार आहे आपण. आपल्याला जरा वाईज कामानिमित्त बाहेर जायचे त्याकरता आता तिकडली काय शूटिंग एवढी काय घेऊ शकत नाही का. तर मला असं वाटते आजचा ब्लॉग इथेच थांबावं. तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.